भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. येस विद्यार्थी मित्रांनो, जेव्हाही आपण भारत माता की म्हणतो तर जय अशा प्रकारे आपण आरोळी देतो, हो का नाही? व्हेनेवर वी से भारत माता की, ऑटोमॅटिकली वी से जय. येस स्टुडंट. पण जेव्हा आपण आपल्या देशाचा जय घोष करतो तेव्हा आपल्याला आपल्या देशाबद्दल माहिती आहे का नाही, भौगोलिक माहिती आहे का नाही, हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी असं का म्हणत आहे? कारण जर एखाद्या विद्यार्थ्याला किंवा विद्यार्थ्यांना आपल्या भारताचा मॅप दाखवला आणि एक विशिष्ट प्रदेश, राज्य किंवा सिटी त्याला त्या मॅप वरती दाखवण्यास सांगितलं तर नक्कीच इथे मुलांना ते दाखवता येईल का, करेक्टपणे मार्क करता येईल का, तर त्याच्यामध्ये मला शंका आहे. याचं एक कारण आहे. इट हॅज अ रिझन दॅट वाय आय एम आस्किंग धिस, that whether the students could able to mark a particular place in our country, state, city or any other region in our map of India, because I have a reason. Do you want to see this reason? See student, जर आपण विद्यार्थ्यांना विचारलं की भारतामध्ये ताजमहल कुठे लोकेट झालेला आहे किंवा कुठे आहे, अशा प्रकारचा प्रश्न विचारला, इफ वी आस्क द स्टुडंट वेअर इज ताजमहल लोकेटेड इन इंडिया और इंडियन मॅप, मोस्ट ऑफ द स्टुडंट कॅन फेल. तर किती विद्यार्थ्यांना याचं उत्तर येईल सांगता येणार नाही. माझ्याकडे याचं कारण आहे म्हणून हा प्रश्न विचारतोय. इफ यू वॉन्ट टू सी सिरीज. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कळलंच असेल की या मॅप वरती विद्यार्थ्यांना ताजमहाल कुठे आहे ते लोकेट करण्यासाठी किंवा मार्क करण्यासाठी विचारलं होतं. तर बहुतांश विद्यार्थ्यांनी भलतीच कडे ताजमहाल दाखवलेला आहे. म्हणून आजचा हा व्हिडिओ आपल्या भारत देशाबद्दल आहे, भारत देशाच्या लोकेशन बद्दल आहे, त्याचबरोबर शॉर्ट मध्ये भारतातील स्टेट कुठे आहेत त्याच्याबद्दल आहे. ओके स्टुडंट, त्यासाठी आजचा हा व्हिडिओ खूपच महत्वाचा आहे, ज्याच्यामध्ये आपण शॉर्ट मध्ये आपल्या नेटिव्ह प्लेसचं लोकेशन पाहणार आहोत आणि तुम्हाला पाहायचं आहे. ओके, लेट्स स्टार्ट विथ द कंटेक्स्ट. व्हिडिओ नंबर 8. विद्यार्थी मित्रांनो, वी लिव्ह ऑन द अर्थ. सी, टू नो द एक्झॅक्ट लोकेशन we have formed earth graticule. Next one, what is earth's graticule? ग्लोब वरती आपण जाळी पाहतो. सी इन द पिक्चर यू कॅन सी, त्या जाळीला आपण ग्रॅटिक्यूल म्हणतो आणि ह्या ग्रॅटिक्यूलच्या मदतीने आपण पृथ्वीवरील एक्झॅक्ट लोकेशन माहिती करू शकतो. ठीक आहे स्टुडंट. आता आपल्या प्रत्येक मोबाईल मध्ये जीपीएस सिस्टीम आहे आणि ही जीपीएस सिस्टीम कशावरती चालते तर ह्या ग्रॅटिक्यूल वरती चालते. So what is the graticule? Graticule is the net on the earth or the globe. Okay, and this net is formed with the latitude and longitude. Okay students, so this is also very important to locate the exact location. आणि त्याचबरोबर पहा, आपली जी पृथ्वी आहे ती 4 हेमिस्फियर मध्ये विभागलेली आहे. एक आहे नॉर्दर्न हेमिस्फियर, दुसरा आहे सदर्न हेमिस्फियर, तिसरा आहे ईस्टर्न हेमिस्फियर आणि चौथा आहे वेस्टर्न हेमिस्फियर. तर हे 4 मुख्य हेमिस्फियर आहेत. मग याच्यामध्ये सुद्धा सब हेमिस्फियर्स आहेत, 4 सब हेमिस्फियर्स. फॉर एक्झाम्पल, नॉर्थ ईस्टर्न हेमिस्फियर, नॉर्थ वेस्टर्न हेमिस्फियर, साऊथ वेस्टर्न हेमिस्फियर, साऊथ ईस्टर्न हेमिस्फियर. तर अशा प्रकारे पूर्ण पृथ्वी जी आहे ह्या 4 हेमिस्फियर मध्ये विभागलेली आहे. आणि आपल्या पृथ्वीवरती वी हॅव 7 कॉन्टिनेंट्स. Okay student, which are these 7 continents? For example, Asia. Asia is the biggest continent of the world. त्याच्यानंतर आफ्रिका. This is the second largest continent in the world. The third one is North America. Fourth one is South America. त्याच्यानंतर आहे ऑस्ट्रेलिया आणि the last one is अंटार्क्टिका. Okay student, तो हे 7 महत्वाचे कॉन्टिनेंट्स आहेत आणि आपला इंडिया किंवा भारत हा देश एशिया या कॉन्टिनेंट मध्ये आहे. ठीक आहे स्टुडंट, कोणत्या कॉन्टिनेंट मध्ये आहे? एशिया या कॉन्टिनेंट मध्ये भारत हा सदर्न मोस्ट पार्ट मध्ये लोकेट झालेला देश आहे. ओके स्टुडंट्स, येस. तर मग भारत हा कुठे लोकेट झालाय, कोणत्या हेमिस्फियर मध्ये? तर नॉर्थ ईस्टर्न हेमिस्फियर मध्ये एशियन कंट्रीज आहेत आणि त्याचबरोबर आपला भारत सुद्धा
नॉर्थ ईस्टर्न हेमिस्फिअर मध्ये लोकेट झालेला आहे. ठीक आहे स्टुडंट्स, तर तुम्हाला याचं लोकेशन कळलंय की कोणत्या हेमिस्फिअर मध्ये आपला भारत देश आहे. नॉर्थ ईस्टर्न हेमिस्फिअर मध्ये. ओके, सो इंडिया इज लोकेटेड इन द नॉर्थ ईस्टर्न हेमिस्फिअर. ओके स्टुडंट, आणि हा एक महत्वाचा देश आहे एशिया या कॉन्टिनेंट मध्ये. एशिया कंट्रीमध्ये चायना, इंडिया, रशिया अशा प्रकारचे महत्वाचे कंट्रीज आहेत. ठीक आहे स्टुडंट्स, आणि भारत हा इक्वेटरच्या नॉर्थ या दिशेकडे लोकेट आहे. ठीक आहे स्टुडंट्स, अँड इंडिया हॅज 28 स्टेट्स अँड 8 युनियन टेरिटरीज. ओके स्टुडंट्स, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड. ओके, इंडिया हॅज 28 स्टेट्स अँड 8 union territories. Now some of the states are located in the northern part of India, some of the states are located in the southern part of India, some of the states are located in the eastern as well as western India. Okay student, so we should know where is our state in India. Okay students, for example Maharashtra, I live in Maharashtra, so I should know where Maharashtra is located. Okay. Maharashtra is located in the western region of India. Okay student, so you should know where your state is located. Okay, where is Punjab located, where is Uttar Pradesh is located, where is Kerala located, where is Arunachal Pradesh is located. So you should know where your state is located in India. Now see, so I do live in Maharashtra. So again here one question arises, actually where in Maharashtra do I live? So that place also you should know. So in the map you can see in Maharashtra I live in, or my native place is in Latur, and in Latur in Udgir I live. Okay students, so you can see in the Maharashtra state. So whenever anybody asks you, so you should able to answer that question exactly where do you live. Okay, so it is very important student when we say Bharat Mata Ki Jai, when if you don't know your location in the map, where do you say, so how you can say that. Okay, so it is very important, you should know your India, you should know your country, you should know your Bharat Desh. Okay, and then you can say proudly Bharat Mata Ki Jai. Okay students, so this was the 8th video of giveaway context. Okay, so now the time of question. See the question number 8 of giveaway context video. Let me know, where do you live? तुम्ही कुठे राहता? विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर देत असताना तुम्हाला तुम्ही ज्या स्टेट मध्ये राहता त्या स्टेटचं नाव आणि तुम्ही ज्या शहरामध्ये राहता त्या शहराचं नाव तुम्हाला इथे लिहायचं आहे. ओके स्टुडंट्स, येस, व्हेरी गुड. सो दिस वॉज व्हिडिओ नंबर 8 of giveaway context. We will meet soon with a new video. Bye. Thank you. Be thoughtful, be studious, and be connected.